सो नमस्कार मित्रांनो, ही तयार झाली आपली ही बाईक. सो टॉप बॉक्स मी घेतला नाहीये. फर्स्ट व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं मी एक्स्ट्रा ह्याला फिक्स करून टाकलेला आहे. इकडे सपोर्ट दिलेला आहे. आता परफेक्ट कंडिशन मध्ये, पण रिस्क नाही घ्यायची. परत आपल्याला आपल्या नॉर्मल सॅक्स टाय केलेले आहेत विथ बंजी रोप. सो चला मित्रांनो, आपण सुरू करूया आपला आणखीन एक प्रवास टुवर्ड्स कोकण, दॅट इज मालवण. तसं बघायला गेलं तर माझ्या गावाकडून कोकणात जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक तर फोंडा घाट आहे दाजीपूरचा, पण तो प्रत्येक वेळी खराबच असतो. कधीही मी त्याला चांगल्या स्थितीत कधीच बघितला नाही, त्यामुळे मी अवॉइड केलं. इथूनच जाणं बेटर. तसं पण हे डिस्टन्स मला कमी पडतं अदर दॅन फोंडा घाट. येत असताना पण इथूनच येऊ आणि त्या व्लॉग्समध्ये तुम्हाला आजऱ्याच्या आसपासचे सुंदर असे पाहण्यासारखे 4 ते 5 स्पॉट्स आहेत, ते नक्कीच प्रयत्न करीन कव्हर करण्याचा. आत्तापर्यंत आपली कोकण राईड कंप्लीट केल्यानंतर किलोमीटर झाले होते 626.8, म्हणजे तुम्ही 627 पकडू शकता. त्याच्यानंतर कंटिन्यू केली आपली ही राईड. मित्रांनो, सुंदर अशी मस्त नागमोडी वळणं आहे. मस्त सुंदर असा रस्ता आहे, घनदाट झाडी आहे आणि खाली डीप व्हॅली आहे. आता आपल्याला लागेल उत्तूर. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे राईट टर्न टुवर्ड्स आजरा. जर तुम्ही लेफ्ट टर्न घ्याल तर तुम्ही पोचाल गडिंग्लजला, आणि तसंच कंटिन्यू कराल तर तुम्ही पोचाल मुंबई बँगलोर हायवेला, जो आम्ही घेतलेला जर्नी चालू केलेली तिरुपतीची थ्रू अवर कार. जर आपण तिरुपती बालाजीचे दर्शन घ्यायचे असेल तर त्या संपूर्ण सिरीजची प्लेलिस्टची लिंक आता आय बटनमध्ये आली असेल, तुम्ही नक्की पाहू शकता. त्याचबरोबर तिरुपती पास केल्यानंतर आम्ही विजिट केलं होतं चिकमंगळूर, जे फेमस आहे भारतामध्ये फॉर इट्स डिफरंट व्हरायटीज ऑफ कॉफी. त्याचे पण व्लॉग्स आहेत त्या प्लेलिस्टमध्ये. इवन साऊथमधली जी बेस्ट अशी सुंदर कोरीगाव केलेली जी मंदिरं आहेत, ती तुम्हा सर्वांना पाहण्याची इच्छा असेल तर ती सुद्धा कव्हर केलेली आहेत. तर माझ्या साईडनी हायली रेकमेंड, एकदा ही प्लेलिस्ट जरूर पहा. तर मित्रांनो, आपण प्रवेश केला आहे आजऱ्यामध्ये. आपण पाहू शकता चंदगडला जायला लेफ्ट घ्यायचे आणि आंबोली, सावंतवाडी आणि गोवा 109 किलोमीटर आहे फक्त गोवा. जर आपण सर्वांना माझ्या लेन्स थ्रू जर गोव्याचा आनंद घ्यायचा असेल तर गोव्याचे व्लॉग्स आपल्या चॅनलवर सुद्धा आहेत. त्याची कंप्लीट प्लेलिस्टची लिंक आता आय बटनमध्ये आली असेल, तुम्ही पाहू शकता. काय आपण आपल्या चॅनलवर आपल्या पूर्ण परिसरातील सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण प्रवेश केला आहे कोकणात. कोल्हापूरची हद्द संपली, त्याच्यानंतर जशी हद्द संपली तसा हा रस्त्यावरती व्हाईट कलरचा पॅच मारण्यात आलेला आहे. एक साईडलाच मारला आहे, मध्ये पण नाही मारला, त्या साईडला पण नाही मारला. अराऊंड 16 ते 17 तासानंतर परत एकदा कोकणात आपण प्रवेश केलेला आहे. रस्ते पहा मंडळी, किती सुंदर असे रस्ते आहेत. मस्त घनदाट अशी झाडी आणि त्यातून हा रोड बनवलेला आहे. एवढं थंड वाटतंय ना. लास्ट 3 दिवस या टायमाला जेव्हा मी गाडी चालवत होतो, एवढे चटके बसत होते अंगाला. पूर्ण आतमधून पाणी पाणी व्हायचं आणि ते पाणी पाठीवरून ते पाणी गळत 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 त्या ठिकाणी जायचं. आता समजून जावा, याच्या पुढे काय मी बोलू शकत नाही. एवढा त्रास होत होता, पण आज काही वाटत नाही आहे. मस्त वाटतंय. ताई आणि आजीज करवंद जंगलातून आणून रस्त्यावर विकतायत. ज्यांना रानमेवा व्हायचा असेल कडे थांबून त्यांच्याकडून विकत घेऊ शकता. डू हेल्प देम. गावकऱ्यांना मदत करा. आता मला माझ्या गावी भेटणारच आहे. कालच मी खाल्ली जांभळं आणि करवंद, नाही तर मी पण घेतलीच असती, खात खात गेलो असतो, पण ऑलरेडी आपण खाल्लेली आहेत. तर तुम्हाला रिक्वेस्ट करीन, जर तुम्ही येत असाल तर नक्कीच काही ना काहीतरी गावकऱ्यांकडून घ्या. तेवढीच त्यांना थोडीशी अशी आर्थिक मदत होईल. हे आपण एंटर केलं आहे आंबोली घाटात. हे सध्या हे आंबोली गाव, अलवण 81. अजून आपल्याला 81 किलोमीटर जायचं आहे. मित्रांनो, काय सुंदर नजारा आहे, पाहू शकता तुम्ही. आता हा घाट आपण कव्हर करूया बाय 360 कॅमेरा थ्रू.
खूप तुम्हा लोकांना इन्स्टा 360चे शॉर्ट्स आवडले असतील तर जरूर लाईक करा आपल्या या व्हिडिओला. माझ्या फेवरेट घाटपैकी एक नंबरला जातो हा घाट. रूफटॉप लहान मुलाला उभं केलं आहे, प्लीज असं करू नका. सनरूफ हे फक्त सूर्याचा आस्वाद घेण्यासाठी, लहान मुलांना उभं करण्यासाठी नाही आहे. तुमच्यावर दंडनीय कारवाई पण होऊ शकते. कृपया असं लहान मुलांना उभं नका करू. तुम्ही अचानक ब्रेक माराल आणि मुलांना लागू शकते, त्यांना इजा होऊ शकते. आपण जेव्हा गाडीत बसतो तेव्हा आपण सीटबेल्ट का घालतो? आपल्या सेफ्टीसाठी. पण जेव्हा आपण उभे असतो, लहान मुलं उभं करता तुम्ही जेव्हा सनरूफमध्ये, तेव्हा त्यांना कसलाही सपोर्ट नसतो. हाताने गाडीचा टॉप जो पकडलेला असतो तेवढाच. घाट समाप्त फायनली. अराउंड 13.5-14 किलोमीटर तुम्ही पकडू शकता. सावंतवाडीला बायपास करणार हा रोड जो आहे खूपच सुंदर आहे मित्रांनो. आणि हा आहे मुंबई गोवा हायवे. आपण लागलेलो आहे विदिन 18 तास. हो, काल आपण दुपारी अराउंड 11-12 वाजता होतो. अशा सिमेंटच्या बॉम्बे गोवा हायवेवरती जेव्हा कोकणाची लाल माती जेव्हा येते ना, एक वेगळंच फील येतं. कळून चुकतं की आपण कोकणातल्या बॉम्बे गोवा हायवेवरती आहोत. या साईडचे रस्ते खूपच चांगले झालेले आहेत. तर आपल्याला इकडून आतमध्ये जायचं आहे. बस परफेक्ट. मालवणात पेट्रोल अजून महाग आहे यार. जसं मी लास्ट व्लॉगमध्ये बोललो, हायवेला बरोबर रेट, जसं हायवेपासून तुम्ही आत गावात जाल तसं पेट्रोल हळूहळू महाग होऊन जातं. 111चा रेट आहे सध्या, तर इथे 113.24 होता. कसे चालवता तुम्ही बघितलं. रिक्षावाले साहेब कसे आले अंगावर. एवढे हेडलाईट ऑन असते कायम, तरी पण नाही सुधारणा नाही. आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे. आपल्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल चिवला. दिस इज सेकंड टाईम मी राहतो या हॉटेलमध्ये. इथे पार्किंग चांगली आणि चिवला बीच जो आहे तो जस्ट अराउंड 400 मीटर आहे इकडून वॉकिंग डिस्टन्सवर. दॅट्स वाय आय चूज दिस हॉटेल. ॲज ऑलवेज आपला दरवेळीचा रूम मी रिक्वेस्ट केला आणि त्यांनी मला तो प्रोव्हाइड केला आहे. रूम नंबर आहे 105. बिकॉज या विंडोतून आपली बाईक नजरेसमोर राहते आणि या साईडला आहे मेन रोडचा व्ह्यू. हे आहे कबर्ड्स, बेड, टी व्ही, मच निडेड AC, गरमी आहे बॉस. आणि हे आहे बाथरूम. दॅट्स मी. सकाळची जागा, आंघोळीचा शॉवर आणि बाहेरचा व्ह्यू. आणि ती आहे आपली बाईक आपल्या नजरेच्या समोर. तर 1:15 झालेले आहेत. आपला जेवायचा टाईम झालेला आहे. जेव्हा पण मी चिवला बीचला येतो किंवा जेव्हा पण मी चिवला हॉटेलला येतो तेव्हा ऑलवेज प्रिफर करतो अतिथी बांबू हॉटेलमध्ये. काय काय स्पेशल थाळीज आहेत तुम्हाला दाखवीनच. खेकडा फ्राय जे असतं एकदम क्रंची लागतं ते मी नेहमी ट्राय करतो. बोंबील फ्राय तर आपलं असतंच, पण खेकडा फ्राय इज द बेस्ट इन अतिथी बांबू. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा, तुम्हाला आवडेलच. तर हे आहे अतिथी बांबू हॉटेल. गर्दी आहे बिकॉज आता 1 वाजल्या बोलल्यावर गर्दी ही असणारच. बघूया आपल्याला टेबल भेटतं आहे काय. समोर आहे मेनू कार्ड. पापलेट थाळी आहे 450, सरंगा थाळी आहे 300, चिकन 160, मटन 300, मोरी थाळी आहे 300, कोळंबी 450, बांगडा 200 आणि तिसरे 300 आणि सुरमई 450. खेकडा थाळी 250, महापूल आहे 200. तळलेल्या पद्धत फिशचा रेट जर तुम्हाला पाहायचा असेल तर आहे तळलेल्या फिशचा रेट. तर ही आहे आपली बांगडा थाळी. हा एक खेकडा फ्राय. नंतर पहिले भाकरी संपवतो. ही आपली आहे सुरमई थाळी. माय फेवरेट डिश इज खेकडा फ्राय. मस्तपैकी जेवण झालेलं आहे हॉटेल अतिथी बांबूमध्ये. बिल पाहू शकता तुम्ही. अराउंड 877 म्हणजे तुम्ही 878 पकडा. पोटभर जेवण होतं. 2 hours later. तर मित्रांनो हा आहे चिवला बीच. एकदम क्लीन विथ गोल्डन सँड. कर्व शेपमध्ये तिथपर्यंत आहे. तिथून पुढे मग दगडं चालू होतात आणि तिकडे आहे रॉक गार्डन जिथे आपण जाणार आहोत आता. तर रॉक गार्डनला मेजरली एक सुरुवातीला एक गार्डन आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या साईडला तुम्ही गेला तर जे रॉक्स आहेत आपण नक्कीच प्रयत्न करू त्या ठिकाणी ड्रोन उडवायचा. ही आहे पार्किंग रॉक गार्डनसाठी आणि हे आहे एंट्रन्स. तर ही आहे एंट्री तिकीट. तुम्हाला 5 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत आणि चार्जेस आहेत की 5 वर्षाच्या खालच्या मुलांना फ्री आहे. आणि सो मेजरली रॉक गार्डनमध्ये जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की लहान मुलांसाठी खेळण्यासाठी अरेंजमेंट आहे. हा एक गार्डन आहे. सरळ हा रस्त्याने मागे गेला तर तुम्हाला रॉक्स भेटतील समुद्र किनाऱ्यावरती.
रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतं गार्डन. अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करू शकता तुमचा. तर रॉक गार्डनच्या मागचा एरिया असा आहे. फॅमिलीज एन्जॉय करतायत इकडे. सनसेटला तर अजून खूप वेळ आहे, अराउंड 1 तास आहे. तर मित्रांनो, होप तुम्हाला ड्रोन शॉट्स आवडले असतीलच. बिकॉज इकडे खूप जोरात हवा वाहते, त्याच्यामुळे ड्रोन थोडा स्टेबल नव्हता. सनसेटला अजून टायमिंग आहे. विचार करतोय की इथून डायरेक्टली परत चिवला बीचला जातो आणि तिकडे प्रयत्न करतो परत ड्रोन उडवायला. जर पॉसिबल झालं तर परत व्हिडिओच्या एंड क्रेडिटला तुम्हाला ड्रोन शॉट्स पाहायला भेटतीलच. टाइम टू क्लोज दिस व्हिडिओ. इफ एनी तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक बटन दाबा. सर आपले व्हिडिओज बघताय आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नाही केलं तर आय विल रिक्वेस्ट यू डू सबस्क्राईब टू माय चॅनल. दिस इज सागर. अंटिल द नेक्स्ट व्लॉग. आता आपण अजून एक्सप्लोर करू काही unexplored places of Malvan. Signing off. Always your helmet. Ride hard, ride safe. See ya.